नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पाहणार राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर कशा प्रकारे झाला आहे आणि कोणते तालुके आहेत, कोणते जिल्हे आहेत आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हेक्टरी 35,000 रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार हे कसे चेक करायचे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रात यावर्षी सरासरी इतका पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे 40 तालुक्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये मिळणार आहेत। यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे आणि याची आपण यादी पाहणार आहोत। दरम्यान खरीप 2023 हंगामात दुष्काळाचे मूल्यांकन महामदत प्रणालीद्वारे करण्यात आले आहे। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात राज्यातील 43 तालुक्यामध्ये दुष्काळाचा ट्रिगल 1 व 2 लागू करण्यात आला आहे। ट्रिगल 2 लागू केलेल्या तालुक्यातील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपयोजना केंद्र नागपूर यांच्या वतीने तयार केलेल्या महामदत ॲपचा वापर करावा लागणार आहे। या तालुक्यातील शेतकऱ्यांना 22,500 रुपये मिळणार आहे। यादी पहा तर कोणत्या तालुक्यात आपण पाहणार आहोत। उल्हासनगर आहे, शिरदोळ आहे, नंदुरबार, मालेगाव, सिन्नर, येवला, अमरावती, दौंड, इंद्रापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, बेले, बार्शी, करमाळा, माढा, माळशिट, सांगोला, अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना, मंठा, कडेगाव, खानापूर, मिरज, शिराळा, खंडाळा, वाई, त्याचबरोबर हातगणगेले, गडहिंजल, औरंगाबाद, त्याच्यानंतर सोयगाव, अंबाजोगाई, धारूर, वडवणी, रेणापूर, लोहारा, धाराशिव, वाशी, बुलढाणा, लोणार अशा प्रकारे हे तालुके आपण पाहिले आहेत। आणि 43 तालुक्यातील हे शेतकरी आपले पात्र आहेत। चला तर आपण व्हिडिओ इथं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी।